हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमचा सर्वांचा लाडका अलिबागचा रोहित डान्सर. आज मी डान्सला कसा मेकअप करतो, कसं काय साधा माझा मेकअप असतो, तर मी कसा मेकअप करतो हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओमध्ये आपल्या कंटिन्यू राहा आणि तुम्हाला जरी मेकअप करायचा असेल तरी म्हणजे आपल्याला कुठे जायचं असेल किंवा गॅदरिंग वगैरे असते, तर कोळी लूकचं मेकअप कसं करतात तसं मी माझा मेकअप करून दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आरसा हा दोन्ही साईडनं आहे, तुम्ही पाहू शकता, नाही तर तुम्ही बोलाल की आरसा उलटा दिसतोय. पहिल्यांदा वेट टिश्यू घ्यायचा आणि वेट टिश्यूने पूर्ण चेहरा क्लीन करून घ्यायचा. तर आता मी चेहरा क्लीन करून घेतोय. नंतर वापरायचा प्रायमर. प्रायमरने चेहऱ्याला पूर्ण आपले चांगला होण्यासाठी प्रायमर लावतात, तर मी प्रायमर लावून घेतोय. पूर्ण असा प्रायमर 10 मिनटं लावल्यानंतर 10 मिनटं ठेवायचा की तो आपल्या चेहऱ्यामध्ये चांगला मुरला पाहिजे, तर मेकअप चांगला टिकतो. प्रायमरने असा बेस तयार होतो, मेकअप चांगला, फाउंडेशन वगैरे बसतो आपला. त्यानंतर मी फिटमीचा फाउंडेशन वापरतो. माझ्या स्किनला सूट होतं चांगला मेकअप स्टेजवरती वगैरे. तर मी आता फाउंडेशन लावून घेतो. पूर्ण चेहऱ्याला पहिल्यांदा फाउंडेशन असं लावून घ्यायचं सर्वकडे. हलक्या हाताने लावायचं फाउंडेशन, नाही तर मग जाड बसल्यानंतर बेसवरती पुन्हा प्रॉब्लेम होतो मेकअपला. त्यानंतर हा स्पंज आहे, त्यांनी आपला मेकअप म्हणजे सर्व स्किनला मर्ज करायचा असतो. हा म्हणजे ब्लेंड करायचा असतो आपला मेकअप सर्व. तर आता मी ब्लेंड करून घेते, तुम्ही पाहू शकता. हलक्या हाताने पूर्ण स्किनला तो फाउंडेशन पूर्ण हे करून घ्यायचं, ब्लेंड करून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने. तुम्ही बघू शकता पूर्ण असा फाउंडेशन पूर्ण मर्ज करून घेतला आहे मी. त्यानंतर ही पावडर आहे, ही पावडर हे आहे हायलायटर. आता मी हायलायटर लावून घेतो चेहऱ्याला. हे मी आय शॅडोला लावलेलं आहे, थोडंफार नॉर्मल लावतो, कारण का स्टेजवरती डोळे उठावं दिसतात जरा, म्हणून त्यासाठी आम्ही लावतो. नाही तर तुम्ही तुम्ही म्हणाल की मुलगा असून तो हायलायटर आय शॅडोच का लावतो म्हणून डोळ्याला. तर स्टेजवरती आम्हाला लांबून पण डोळे उठाव दिसण्यासाठी मी ते लावतो. मुली लावतात, पण आम्हाला डान्स करताना लांबून पण चांगलं दिसलं पाहिजे म्हणून ते लावतो की डोळे उठाव दिसतात त्याच्याने. मुळे तर त्यांना काजळने असं ब्लॅक करून घ्यायचं, म्हणजे चांगले उठावदार होतात. एब्रोला नीट हे करून घ्यायचं लेवलमध्ये. त्यानंतर लिपस्टिक लावताना कधीही ब्रशनेच लावायची, कारण का दुसऱ्याची ॲलर्जी आपल्याला नाही व्हायला नको म्हणून. आणि आपली दुसऱ्याला देताना पण ब्रशनेच द्यायचे, कारण का आपली ॲलर्जी दुसऱ्याला नको जायला म्हणून ब्रशनेच लावून घ्यायची.
दांतला ही अशी म्हणजे चंद्रकोर लावतात, पण मी अशी मोठी लावतो कारण का मला मोठीच सूट होतं चंद्रकोरसारखी आणि चेहरा मस्त दिसतो, म्हणून मी अशीच लावतो चंद्रकोर. आता मी कोळीचं जॅकेट वगैरे टी शर्ट वगैरे घातले तुम्ही पाहू शकता. आता मी ज्वेलरी घालून घेतो. हा आहे माझा फायनली कोळी लुक. तुम्ही मेकअप कसा वाटतंय नक्की सांगा कमेंट करून. जवळून पण मेकअप बघा कसा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मला माहिती आहे की आपले व्हिडिओ छोटे छोटे होतात, तर असेच नवीन नवीन लुक मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. नवीन कुठे जसं फिरायला जातो, काय डान्सचे ब्लॉग वगैरे नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर नक्कीच चॅनलला सपोर्ट करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.